नमस्कार, मी ज्ञानेश्वर पवार. लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज नागपूरमध्ये, नाशिकमध्ये जी बिबट्याची घटना घडली त्याचीच पुनरावृत्ती जी आहे या ठिकाणी घडली. सकाळी भांडेवाडी परिसरातील मी ज्या इमारतीत उभा आहे त्याच इमारतीच्या अगदी दुसऱ्या माळ्यावरती जी आहे बिबट्या शिरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबातीलच 10वी मध्ये शिकणारा आलोक राऊत हा आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरती जात असताना त्याला बिबट्या दिसून आला आणि त्यानंतर आलोकने जे आहे ते घाबरलेला असताना सुद्धा त्यांनी सतर्क दाखवत आपल्या वडिलांना ती माहिती दिली. अगदी चप्पल फेकून त्या बिबट्याला त्या ठिकाणाहून हटवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर वडिलांनी जे आहे ते त्या ठिकाणी जाऊन एकूणच बिबट्या बघितल्यावर याची संपूर्ण माहिती पोलिसांना आणि वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभाग आणि पोलिसांची टीम या ठिकाणी या इमारतीमध्ये दाखल झाल्यानंतर जवळपास 2 तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जे आहे ते जवळपास सुरक्षितरित्या या बिबट्याला जे आहे ते रेस्क्यू करण्यामध्ये वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला एकूणच यश आलं. एकूणच हा बिबट्या या परिसरामध्ये कशा पद्धतीने आला, कुठून आला, याचे संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जे आहे ते ट्रॅक जे आहे ते प्रशासनाच्या वतीने एकूणच केले जाणार आहे. मात्र सकाळपासूनच या परिसरात हा बिबट्याचा रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ते या परिसरात जमली होती. आणि सोबतच घराच्या आतमध्ये बिबट्या शिरला गेला असल्याने एक भीतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. मात्र कुठतरी आलोक राऊत याच्या सतर्कतेमुळे जे आहे ते पोलीस प्रशासनाला आणि वन विभागाला हा बिबट्या रेस्क्यू करण्यामध्ये आणि कोणतीही इजा आणि नागरिकांना न पोहोचवता रेस्क्यू करण्यात यश आलं असंच या ठिकाणी जे आहे ते म्हणावं लागेल. लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.